कुणाल पाटील. चांगलं प्रदर्शन या मैदानावर जय हनुमान कोनीचा राहिलेला आहे, परंतु आता याच स्पर्धेमध्ये पुन्हा बीजीसी अंतर्गत खेळत असताना ते पुन्हा चांगलं प्रदर्शन करणार का. षटक क्रमांक पहिल्या बॉलिंग मार्कवर यश पाटील, राईट ऑफ द विकेट. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती येतोय क्लासिकल चौकार दक्षच्या बॅटमधून. हा बॉल भरपूर बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना 5 आकड्यावर 5 रन्स ऑन द बोर्ड. विकेटच्या बाहेर बॉल पडला आहे की नाही ते चेक केलं जाईल. आता टीव्ही अंपायर आपल्या सोबत जोडले जातील. अल्ट्रा स्लो मोशन मध्ये चेक केलं जाईल एक्झॅक्टली बॉल विकेटवर आहे की विकेटच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल असेल. विकेटवर टप्पा पडून बॉल थोडासा बाहेर निघाला होता आणि थोडस डाऊटफुल असल्यामुळे आपण चेक केलं. हरकत नाही, आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्याचा वापर होणंही गरजेचा. 5 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात जय हनुमान कोनी संघासाठी. पुन्हा बॉलला सोडून दिलाय. यश थोडासा दबावामध्ये दिसतोय, ज्या प्रकारे सातत्याने तो बॉल सोडून देतोय आणि लागोपाठचे 2 वाईट चेंडू त्याच्या वतीने पाहायला मिळाले. चौकार आल्यानंतर कुठेतरी आता इथून हिमतीने गोलंदाजी करण्याऐवजी थोडासा घाबरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय असे आपण म्हणूया. कमी गतीने टाकल्या बॉल. परफेक्ट फुलर लेंथ होता, ब्लॉक होल्ड मध्ये टाकला आणि त्याच्यावर चांगला डिफेन्सिव्ह फटका. फक्त एकच धाव. सहा धावा धावफलकावरती लागल्यात. जो स्टार्ट हवा होता बॅटिंग करताना तो स्टार्ट जय हनुमान कोनी संघाला मिळालाय यशच्या विरुद्ध. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला चांगला बॉल विकेटच्या वरून सरळ निघून गेलाय. डॉट बॉल. कमबॅक करण्याचा प्रयत्न यश करतोय. मिड विकेटला एक फिल्डर आणि लॉंग ऑफ एक सेट करण्यात आल्या वडूनवगर. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला दिनेश चौगुले, टीमचा कॅप्टन. यावेळेला पुन्हा थोडासा बॉल एक्स्ट्रा बाउन्स घेताना दिसतो ट्रॅक करत असताना अलॉंग द ग्राउंड. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. फक्त मिळेल एकच धाव. मागच्या सामन्यामध्ये तुम्हाला आठवत असेल पहिल्याच षटकामध्ये 4 विकेट होत्या गावदेवी केवनी दिवे संघाच्या, परंतु त्याच्यानंतर त्या टीमनं केलेला पलटवार हा पाहण्यासारखा होता. नेक्स्ट बॉल यश. ओ समोर फोर्स केलाय ऑन द राईट्स. लॉंग ऑनला फिल्डर नाहीयेत आणि जरी असते तरी ते बघतच राहिले असते. असा फटका दक्षच्या बॅटमधून येतोय. सिक्सर. अगदी बॉल लिव्हिया कंपनीचा आहे, ते सुद्धा क्लिअर त्या पिक्चर मध्ये दिसतंय. दक्ष पुन्हा फुल टॉस. आता मिडॉनचा फिल्डर 38 सर्कल मध्ये, त्याच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखी एक चौकार.
जबरदस्त फटकेबाजी, नेत्रदीपक खेळ, पावर प्लेचा योग्य वापर करत असताना दक्षत शिंगोले जय हनुमान खोनी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. स्वप्नवत सुरुवात. ड्रीम स्टार्ट फॉर द टीम जय हनुमान खोनी. करण पाटील सेकंड ओव्हर. करण पाटील सेकंड ओव्हर. परेश काबूकर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत सामना पाहण्यासाठी. ट्राय केला क्रॅकिंग स्ट्रोक. ऑन ड्राईव्हचा फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त मिळेल एकच धाव आणि एका धावेने स्ट्राइक रोटेट करत असताना बॅटर कुणाल. दक्षत चांगला फॉर्मात आहे आणि त्याच्यामुळे आता जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड दक्षत शिंगोलेकडे देण्याचा प्रयत्न राहिलाय. 19 धावा. पॉवर प्लेला मॅक्झिमाइज करायचं आणि त्याच्यामुळे आता ह्या ओव्हरमध्ये देखील किमान 10 ते 12 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. क्रॅकिंग स्ट्रोक ठक्क असा आवाज आला. करण पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. बॅक क्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फुलर लेन फुल अँड स्ट्रेट. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आणि करण पाटीलकडे ती क्षमता आहे. चांगला व्हेरिएशन आहे. फार लवकर या खेळाडूंना आता जी संधी मिळाली गावच्या प्रमुख संघामध्ये खेळण्याची ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करत असताना प्रत्येक टुर्नामेंटमध्ये चांगला प्रदर्शन दिला. दिवाळी चषकामधून सापडलेला हिरा आहे वडूनवगर गावाला. स्विच हिट केलाय. रिव्हर्स एक्सलंट स्ट्रोक. बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. दक्षदास थांबायचं नाव घेत नाहीये. बॉलच्या मेरिटवर खेळतोय. ज्या दिशेने बॉल मूव्ह होत होता त्या दिशेने एक्झिक्यूट करत असताना रिव्हर्सचा चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. फुलटॉस. आता स्क्वेअर लेगला वळवलाय बॉल. आणखी एक चेंडू सीमा पार. येतोय दमदार चौकार. बॅक टू बॅक 2-4 त्या ठिकाणी आपण दक्षच्या बॅटमधून पाहिले आणि संघाची धावसंख्या आता 27 आकड्यावर. पॉवर प्लेला मॅक्झिमाइज करत असताना कॅपिटलाइज करत असताना या ठिकाणी जबरदस्त फटकेबाजी केली आहे. पुन्हा स्विंग केलाय. भिंगरी स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बॉल आउट ऑफ द पार्ट. येतोय सिक्सर. Jack, Jack. 33 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्यात. तेहतीस धावा धावफलकावर. करण पाटीलच्या विरुद्ध वार केलेत दक्षत शिंगोलेनं.
एकच धाव त्या ठिकाणी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल आणि धावसंख्या आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा. 34 runs on the board without loss. What a great start. Excellent start from जय हनुमान कोहली. बट दक्षत 9 चेंडूंमध्ये 29 धावा इंडिव्हिज्युअली त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. काल वैयक्तिक अर्धशतकीय डाव आपण संदेश केनेचा पाहिला होता. भूमी 11 जय बजरंग गोरसे बी संघासाठी खेळत असताना आणि आज दक्षत ज्या वेगानं निघालाय असं वाटतंय की अर्धशतकाकडे त्याची वाटचाल असू शकते जय हनुमान कोहली संघासाठी. आणि धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17च्या सरासरीनं 34 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी दिनेश चौगुले बॉलिंग मार्कवर. एक्सपिरियन्स कंपनीर सर्वात अनुभवी खेळाडू संघामधील आणि कमबॅक करावा लागणार आहे दिनेश चौगुलेला. समोर दक्षत आहे हलक्या हातानं फक्त ड्रॅग करत असताना नटराज पुलचा अंदाज पाहायला मिळाला. एक पाय उंच घेत असताना खेळला आणि ते पहा वेगानं 2 धावा पूर्ण केल्यात. क्षेत्ररक्षकी बॉलवरती वेगानं धावला परंतु 2 धावा घेण्यापासून नाही रोखू शकत आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 36 धावा. प्रशांत पाटील गोट्याला सध्या तुम्ही सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहता हे फार कमी वेळा पाहायला मिळालंय. मोस्ट ऑफ डीप मध्ये गोट्या क्षेत्ररक्षण करताना आपण बघितलं परंतु आता शॉट एक्स्ट्रा कव्हरला. दिनेश चौगुले पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. स्विच हिट. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉलला भिरकावून दिल्या बॅकवर्ड पॉइंटच्या पलीकडे. दक्षत ऑन फायर. येतोय सिक्सर. कडक शॉट बेधडक शॉट. दक्षत थांबायचं नाव घेत नाहीये. चौफेर फटकेबाजी करत असताना षटकार त्याच्या बॅटमधून आले आणि धावसंख्या धावा 42 रन्स. दिनेश चौगुलेच्या विरुद्ध दक्षतचा वार तुम्हाला बघायला मिळाला. पुन्हा रिवर्स. आणखी एक सिक्सर. जणू काय डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे खोणीकरांचा आणि काय बॅटिंग केली आहे. लागोपाठचा दुसरा स्विच हिट. स्वीट हिट म्हणावं लागेल. जबरदस्त फटका सिक्सर. लागोपाठ 2 सिक्सर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले आणि दक्षत बघता बघता 43 वर जाऊन पोहोचलाय. 43 रन्स. वैयक्तिक त्याच्या बॅटमधून 12 चेंडूंचा सामना करत असताना आणि संघाची धावसंख्या 48. तिने चौगुले सारख्या वेगवान गोलंदाजासमोर लागोपाठ 2 रिव्हर्सचे फटके सोपं नाहीये परंतु आज दक्षतचा फॉर्म पाहता दक्षतसाठी सर्व काही सोपं आहे. आतापर्यंत त्याच्या डावामध्ये 4 सिक्सर त्यानं लगावलेत आणि 4 चौकारी आपल्याला पाहायला मिळालेत. 12 चेंडूंचा सामना करत असताना 43 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. पुढचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड 49. फुल टॉस होता यावेळेला कुणाल समोर. कुणाल कुठेतरी एक चांगली साथ देतोय सध्या आपण असंच म्हणूया.
दक्षत शिंगोळेला धावसंख्या 50. तिसरं षटक मार्गस्थ असताना 50 आकडा गाठलेला आहे आणि टानचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. जय हनुमान कोणी संघ 50 ऑन द बोर्ड. 44 वर दक्षत सध्या बॅटिंग करतोय. 14 चेंडूंचा सामना केलाय. अर्धशतक तुम्हाला बघायला मिळेल का? 6ची गरज आहे. हो, यावेळेला ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट बॉल उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल येतोय डॉट आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तुम्ही पाहतायत 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड नाव. ड्रिंक्स इंटरव्हल. आपण ऐकूया एक चांगलं संगीत. शेलार चषक 2025 पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि देवी आणि मंडप डेकोरेटर्स अँड इव्हेंट्स यांचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी संतोष मामा भोईर, आकाश संतोष भोईर, अक्षय संतोष भोईर या संपूर्ण भोईर परिवाराचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. विशेष सहकार्य ज्यांचं या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलंय. विनायक पाटील, प्रतीक भोईर, आपलं देखील मनापासून आभार. आणि आता 4थं षटक. पहिला बॉल फुलर लेंथ होता. करण पाटीलकडे पुन्हा चेंडू सोपवलाय. करणने डॉट बॉलनं सुरुवात करत असताना 50 धावा. 50 रन्स. एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फील्डर डाऊन दी बॉल आणि पहिला धक्का त्या ठिकाणी लागतोय. जय हनुमान खोनी संघाला. विकेट त्या ठिकाणी फायनली मिळाली आणि पहिला धक्का त्या ठिकाणी दिलाय करण पाटीलनं. नवीन बॅटर आता मैदानामध्ये राज शिंगोले येतोय. चांगला विस्फोटक हा देखील बॅटर आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळून घेणारा करणवर पुन्हा विश्वास दाखवला. करणनं पॉवर प्ले मधील दुसरं षटक हाताळत असताना धावा खर्च केल्या होत्या, परंतु करणच्या पुन्हा एकदा कॅप्टननं विश्वास दाखवला आणि सध्या तरी त्या विश्वासाला तो तडा जाऊ देत नाहीये. चांगली कामगिरी तो करतोय. त्याच्या माध्यमातून चांगले बॉल तुम्हाला पाहायला मिळालेत. 50 धावा धावफलकावर. ट्रॅकर यावेळेला पंच केलाय. पुन्हा फिल्डर येतात बॉलवर. आणखी एक झेल. अगदी लो झेल होता तो पकडलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं. आणखी एक धक्का लागतोय. ग्रेट कमबॅक फ्रॉम टीम वडूनवगर अँड करण पाटील.
ग्रेट कमबॅक करण पाटीलच्या माध्यमातून 2 विकेट घेतलेत, एकही धाव खर्च केलेली नाहीये. धावा धावफलकावरती स्थिर आहेत. पलटवार वडू नवघरकरांचा तुम्हाला बघायला मिळतोय. हर्ष आलाय नवीन बॅटर. हर्षनं आल्या बॉलला उडवलाय. भरपूर उंच बॉल स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचलाय. आणखी एक झेल पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट सो फार असे आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने त्यानं झेल पकडलाय आणि तिसरा धक्का लागत असताना जय हनुमान कोहली संघाला क्षणातच होत्याचं नव्हतं. या क्रिकेटच्या खेळामध्ये होत असतं. 3 ओव्हरमध्ये मोनिसर 50 धावा होत्या. चौथं षटक सुरू झालं. 5 बॉलमध्ये एकही धाव आली नाही आणि 3 फलंदाजांना बाद केलाय गोलंदाज करण पाटीलनं. झेलसाठी प्राइज देखील या ठिकाणी आलेला आहे. नवीन बॅटर योगेश मैदानामध्ये एंटर झाला आणि 50 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. मयूर मडवी यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज या झेलासाठी आलेला आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती करण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ हॅट्रिक बॉल. पुन्हा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडलाय. झेल समाप्त होतोय. योगेशचा खेळ. करण पाटीलची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल आणि नवघरकरांचा कमबॅक तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 3 ओव्हरमध्ये 50 होत्या. आता चौथं षटक पूर्ण झालंय. धावा 50च आहेत. 4 विकेट करण पाटीलने घेतल्यात. बेस्ट बॉलिंग फिगर. हॅट्रिक देखील कंप्लीट करत असताना शेलार संघाचा भावेश ज्यानं विकेटची हॅट्रिक घेतली आणि त्याच्यानंतर राज शिंगोले आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सागर भोईर दिवे संघाचा आणि त्याच्यानंतर करण पाटील. हे 4ही विकेट त्याचे पहा. ही विकेट हॅट्रिक तुम्ही पाहतात. करण पाटील मी अगोदर उल्लेख केला ना की वडू नवघरचा दिवाळी चषक होतो. त्या दिवाळी चषकामधून असे अनेक हिरे या वडू नवघर गावाला मिळालेले आहेत आणि त्यापैकीच हा कोहिनूर हिरा आहे वडूनगर गावचा करण पाटील. हॅट्रिक बॉल आणि समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. 50ला 4 खेळाडू बाद. 5वं षटक. दक्षत शिंगोले मात्र थोडासा नाराज असेल. 44 वर बॅटिंग करतो आणि तो नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा राहिला. पूर्ण 6च्या 6 बॉल तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा राहून संघाची प्रगती नव्हे तर अधोगती बघत होता. नेक्स्ट बॉल प्रथम बघत आलाय. दक्ष स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल स्वीप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल वेगाने सरसावतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 52 धावा धावफलकावरती आणि दक्ष दादा 46 वर पोहोचलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला बॉल. कटर होता. टप्पा पडला आणि हलकासा बाहेर काटा बदलणारा बॉल. चांगला पलटवार त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. 52 धावा धावफलकावरती लेग कटर. 52 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ आणि जॉय विहान केवनी दिवे या 2 टीम मध्ये लढत तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा कटर. आता खेचलाय. हुक करत असताना बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. अर्धशतक दक्षत शिंगोलेच्या बॅट मधून. एकदा बॅट वर करायचे दक्षत. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. जय हनुमान खोनी संघाचा वंडर बॉय ज्याप्रमाणे अद्भुत खेळ त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालाय.
षटकार आणि या षटकारासोबत अर्धशतक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ग्रेट इनिंग, इनक्रेडिबल नॉक. आज केतन न्यू बॅटर. ला 5 आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत डावामधून. प्रथम आले आल्या लॉफ्टेड हिट, मोठा फटका बॉल मिड विकेटच्या दिशेनं. आणखी एक चांगला झेल, आणखी एक धक्का लागत असताना जय हनुमान कोहली संघाला लागोपाठ विकेट येत असतात. प्रथम भगत च्या ओव्हर मध्ये देखील आता लागोपाठ 2 विकेट तुम्हाला बघायला मिळाले. शिल्लक आणि इथून आता प्रथम भगत देखील हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आहे. काय कमबॅक पाहायला मिळाला टीम वडूनवगरचा. 58 धावा. हॅट्रिक बॉल होता इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर 5 षटकांचा केस संपन्न झाला आणि 5 ओव्हरमध्ये 58 धावा. धावफलकावरती 59 धावसंख्येचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता. टीम वडूनवगरला आई देवी वडूनवगरच्या विरुद्ध जय हनुमान कोहली असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघत असताना. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 50 धावा होत्या, परंतु तदनंतर जो कमबॅक गरजेचा होता तो कमबॅक या ठिकाणी आपण पाहिला. तो करण पाटीलच्या ओव्हरमध्ये आणि त्याच्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये प्रथम भगतनं देखील चांगला केस साकारला. आणि इंस्टाग्राम आयडी सिनेमॅटिक विरू 07 या आयडीला तुम्ही फॉलो करा. आणि ही जी रील तुम्ही पाहताय सध्या तरी ऑन स्क्रीन, अशा रील तुम्हाला जर तुमच्या कुठल्या फंक्शन मध्ये कार्यक्रमासाठी बनवायचे असेल तर डेफिनेटली सिनेमॅटिक विरू सोबत तुम्ही संपर्क साधा. हे पहा, हे काही चित्र क्षणचित्र या ठिकाणी कैद केलेले आहेत. जय बजरंग पावर शेलार चषक आणि चांगला कॅमेरामॅन आहे सिनेमॅटिक वीरू. चांगला रील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सर्व गोष्टी या 30 सेकंदाच्या किंवा 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. हे पहा, दिनू भोईर यांना दाखवलं जात आहे. देव्याने मंडप डेकोरेटर्स करणला देखील दाखवलं जात आहे. आणि हे संपूर्ण आमचे आपल्या गावातील निशाल भोईर असतील, हे पंच सर्व त्यांनी कॅच करण्याचा प्रयत्न केलाय. आणि शेला टीम चला वडूनवगर तुमच्यासाठी डगआउट मान्यता वॉटर सप्लायर्स आहे. 2 टीमसाठी 2 डगआउट आपण देतोय. मंडळी नमस्कार, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025. आमच्या सचिन दादांचे अगदी जवळचे मित्र, त्यांचे क्लासमेट सन्माननीय निखिल भालेकर यांचा इथे शुभागमन झाला आणि त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या डावामध्ये उत्तरार्धामध्ये आपण जाऊयात. धाव फळकावरती धावा 58 जोडल्या गेल्या. पहिल्या 3 षटकामध्ये 50 धावा होत्या, पण त्यानंतर अंतिमचे 2 षटक भरपूर चांगले गेले.
आहे गावदेवी स्पोर्ट्स वडुनगर संघाकडनं, ज्यामध्ये हॅट्रिक देखील पाहायला मिळाली 4थ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये लगातारचे 2 विकेट आलेले. हॅट्रिक मिस झाली पण बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. जनॉन खोनी संघाने पहिल्या डावात 58-59 आव्हान दिले आणि तो आता डिफेंड करण्यासाठी मैदानात दाखल झालेत. वडुनगर संघाचे बॅटर्स आता मैदानात येतील. आपला मुख्य व्यासपीठ. एक क्षण असं वाटतं की एखादा महल, एखादा पॅलेसच बनवलंय की काय. पहिला फर्स्ट लुक जर बघितला गेला तर पॅलेस अगदी वाटतोय, एक महल वाटतोय आणि सुंदर हे काम केलंय देवी आणि मंडप डेकोरेटर्सने. स्वर्गीय संगीता विलास चालके स्टुडिओ आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे आणि त्याच्या अगदी बाजूला जय बजरंग पॉवर शिलार आमिष शिलारकर हा त्यांचा ताजमहाल आहे. सुपर्ब, भरपूर चांगलं नियोजन या स्पर्धेमध्ये आणि खरं तर नियोजनाकरिताच ही स्पर्धा ओळखली जाते आणि भरपूर चर्चा असते या स्पर्धेची. प्रत्येक संघ वाट पाहत असतो ही स्पर्धा कधी भेटीला येते आणि प्रत्येकाची इच्छा असते ते खेळण्यासाठी. चला मॅचकडे वळूयात. ओपनिंग पेअर्स मध्ये 2 बॅटर्स आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला योगेश पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंडला आपण यशला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं नॉन स्ट्रायकर योगेश पाटील आहेत, यश आहेत स्ट्रायकर एंड वरती आणि षटक क्रमांक पहिला घेऊन दक्षत. आणि दक्षत शिंगोले षटक क्रमांक पहिलं. या सीझन मध्ये दक्षतचे आपण अर्धशतक दुसरं पाहिलंय. याआधी अनगावच्या स्पर्धेमध्ये आपण त्याचं अर्धशतक पाहिलेलं, तिथं फायनलची ट्रॉफी संघाने उचललेली. म्हणजे एकंदरीत दक्षतचं अर्धशतक जेव्हा निघतं तेव्हा संघ एक पॉझिटिव्ह कॉन्फिडंट पुढे असतो. प्रमुख खेळाडू आहे संघाचा दक्षत. तयार होता पहिला बॉल घेऊन. ऑप्शनचा बाहेर कट केल्या बॉलला, बॉल चाललाय कव्हर्सला आणि त्यानंतर 59 धाव्यांचा वन पार करण्यासाठी हा पहिला चौकार पहिल्या बॉलमध्ये. त्या फलकावरती धावा आपण पाहतो. एका चेंडूच्या समाप्ती अखेरीस धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं 4 या आकड्यावरती. 59 धावेंचं वन आहे. पहिल्या चेंडूच्याच समाप्तीवरती जर बघितलं तर चौकार जोडला. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर कट केला बॉलला, कव्हर्सला पाठवलं चौकाराकरिता. चांगला स्टार्ट मिळवला यशने. पुन्हा दक्ष तयार. थोडा आतमध्ये बॉल आणला, खेळायचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा बॉल गॅप मध्ये होता जरूर. फिल्डर तिकडे पण त्यांचा आवाक्यापासून दूर राहिला आणि त्यानंतर बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. नंतर चेंडू दिशा बदलली आणि त्याच्याचमुळे थोडेसे अडथळे पाहायला मिळाले फिल्डरला आणि धावफलकावरती धावा जोडला गेला. बॅक टू बॅक 2 चौकार आले. चांगला स्टार्ट मिळाला आणि या 2 चौकारांच्या मदतीने धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 8 या आकड्यावरती. तिसरा बॉल रिव्हर्स खेळलेत. आता पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठी पळतायत आणि लगातार 6 तिसरा चौकार. यशने आता पॉवर प्ले फोडायला सुरुवात केली आहे. धाव फलकावरती धावा 3 चेंडूच्या समाप्ती अखेरीस 3 चेंडू 3 चौकार. धाव फलकावरती धावा जोडला गेला 12 आकड्यावरती. आता आतमध्ये आलेत आणि त्यानंतर अपील देखील हलकी पाहायला मिळाली आपल्याला.
हे होतं थोडासा बॉलर दबावात असल्यानंतर फिल्डिंग दबावात असल्यानंतर जेव्हा बॅटचा क्लोज बॉल जाऊन निघून जातो ना तेव्हा अपील पाहायला मिळते आणि एकाने अपील केली की त्याचा पाठोपाठ सगळेच अपील करतात, तेच पाहायला मिळालं. सुरुवातीला बॉलर देखील कॉन्फिडंट नव्हता आणि त्यानंतर अपील पाहायला मिळाली. दरम्यान टी व्ही स्क्रीनवरती आपण करण वारघडे यांना पाहतोय आणि त्याच्या समवेत धाव फलकावरती धावा 4 चेंडू समाप्त झाले. 3 चौकाराच्या मदतीनं 12 आकड्यावरती आहेत. पुन्हा रिवर्स खेळलेत. यावेळेस प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट बॉल हवाई सफर करताना दक्षच्या अगेन्स्ट येतोय धमाका. आणि आता सिक्सरच्या मदतीनं सुरुवात चांगली मिळाली. फ्लाइंग स्टार्ट मिळाला. 18 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 21.60चा अवरेज मेंटेन ठेवलाय पहिल्या 5 चेंडूमध्ये. 18 धावा फलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल एकच डॉट बॉल आलाय आणि बाकीचे सगळे बॉल बाहेर फेकले. 3 चौकार 1 सिक्सर. अजूनही शेवटचा अंतिम दक्षतचा बॉल बाकी आहे. 60 चांगला हवा होता खोंडी संघाला, पण तो वडूनगर संघाला सुरुवात चांगली मिळाली आणि हा फ्लाइंग स्टार्ट ठेवू जो बनवला तोच ठेवण्याचा कंटिन्यू करण्याचा प्रयत्न जरूर असेल, पण यशचं कौतुक करावं लागेल. ठाऊक होतं मोठ्या धाव्यांच्या पाठी जायचंय, त्यामुळे सुरुवात चांगली केली आहे. शेवट चांगला करायचा जरूर प्रयत्न करतील, पण अजूनही शेवटचा एक बॉल बाकी आहे. विकेट आला तर मी तर म्हणेन की अटॅकिंग बॉलिंग स्क्वेअर लेग आहे आणि वाडी श्लॉंग ऑन आहे. स्टंप मध्ये गेले आणि त्यानंतर क्लीन बोल्ड फलंदाज बाद. दिली होती बॅटरला, त्याचा बॅटपासून जास्त दूर करायचा प्रयत्न. पण एक गोष्ट कन्सिडर करायला हवी होती की ऑफ साईडला जर बघितलं गेलं तर बाउंड्री लाईन छोटी आहे, तिकडे मिस टाइम स्ट्रोक देखील मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतं आणि फिल्डिंग ऑन साईडला लावली होती. त्यामुळे मी तर म्हणेन की कदाचित शॉर्ट बॉल या गुड लेंथवरती टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येऊन येणारे बॉल थोडेसे इफेक्टिव्ह झाले असते, पण जास्त बाहेर काढायचा प्रयत्न दक्षतने केला आणि त्याच्याचमुळे जर बघितलं 3 चौकार 1 सिक्सर. टीव्ही स्क्रीनवरती आपण ललित आणि आमचे एडिटर आपण त्यांना पाहतोय, प्रतीक पाटील. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकामध्ये आता राज शिंगोले आहे. दक्ष शिंगोलेचं पहिलं षटक, राज शिंगोले दुसऱ्या षटकामध्ये सेकंड पॉवर प्ले. आणि या पॉवर प्ले मध्ये जर बघितलं गेलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईडिशा. यतीश नवीन बॅटर. योगेश पाटील स्ट्रायकर एंडला. यशने चांगला स्टार्ट मिळवला पण अंतिम बॉल वरती विकेट. सो पुन्हा एकदा मॅच थोडी का होईना पण बदलते, चित्र बदलताना दिसल्या. आणखी 1-2 विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. हवेत खेळल्यात, दूरवर्ण खेचून मारला, बॉल निघून जाईल मिड विकेटच्या पलीकडे. मोठा फटका आहे, लांबच लांब सिक्सर. आणि यावेळेस जर बघितलं गेलं तर अंपायरचा इशारा येतोय एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये, वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती धाव वाढतीये देखील. धावा जाऊन पोहोचल्या गेल्या त्या म्हणजेच 25-25 आकड्यावरती.
23 चेंडू 34ची मॅच हा. थोडी क्लोज येत चालली आता आईगावदेवी वडूनवगर संघाकडे मॅच ही. आता त्यांना मी तर म्हणेन की कोणी संघाला आता विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. अदरवाईज अशा प्रकारच्या धावा येत राहिल्या ना तर मॅच मग भरपूर लवकर कंप्लीट होईल. पुन्हा एकदा ऑप्शनचा बाहेर ठेवला होता बॉल कलेक्ट करून फिकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती धावा 26 आकड्यावरती. सव्वीसावा फलकावरती आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 6 वाईड सिंगल असं समीकरण आतापर्यंत राज शिंगोले. ओल एक्समचा भरपूर बाहेर होता. बॅटला कदाचित कनेक्ट झाला असता तर डीप बॅकवर्ड ऑफ दी स्कोअर लेगला जरूर मोठा फटका पाहायला मिळाला असता. पण आता वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलक 27 आकड्यावरती. फेअर डिलिव्हरी मग वाईड मग पुन्हा सिंगल मग पुन्हा वाईड. 6 वाईड 1 सिंगल वाईड असं एकंदरी आतापर्यंत या षटकामध्ये चित्र राहिलंय. या आधीचं षटक देखील महागडं होतं. स्टंपमध्ये आले होते त्यानंतर संपर्क तर चांगला नाही झाला पण एक धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. हातावरती जोरात बॉल लागला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एका सिंगलच्या मदतीनं 28 आकड्यावरती. हा रिप्ले पाहूयात आपण पुन्हा एकदा. ओ जोरदार बॉल लागलाय. भरपूर जोरात लागलाय हा बॉल आणि त्यानंतर थोडासा अजून आतमध्ये असता ना बॉल तर यष्टांमध्ये देखील इम्पॅक्ट केला असता. बॉल तयार हवे टॉपेज उंचीवरती. राज स्वतः बॉल खाली आणि त्यानंतर विकेट. फलंदाज बाद. दिवे संघाला आपण संपूर्ण दिवे संघाच्या खेळाडूंना पाहतोय सध्या टीव्ही स्क्रीनवरती जे या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 0 मिनिटात कमाल. अक्षय त्या चेहऱ्यावरती जेव्हा बघावा तेव्हा आनंदच असतो. हसमुख चेहरा असतो अक्षयचा. चला मॅचकडे वळूयात. हलक्या गतीने खेळायचा प्रयत्न केलेला त्यानंतर स्क्वेअर लेगला थोडीशी मिसपीळ आणि बॉल फेकीपर्यंत एक धाव फलकावरती बनवली गेली. या षटकामध्ये राजने बघा एक सिक्सर आल्यानंतरचा कमबॅक 2 वाईट जर फेकले जरूर पण कमबॅक चांगला राहिला. राजने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केलात. ज्या पद्धतीने फ्लो होता ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या ना तो राजने थोडासा ट्रॅक तोडायचा प्रयत्न जरूर केला. एक सिक्सर आला पण कमबॅक केला. शेवटचा अंतिम बॉल आहे. एक विकेट देखील राजच्या नावावरती राहिला. यतीश आणि प्रशांत हे बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. पायावरती टाकलेला अपील जोरदार आहे. राजला विकेट मिळेल आणि त्यानंतर अंपायरचा इशारा. फलंदाज बाद. धक्का बसतोय. आणखी एक विकेट क्रमांक 3 मैदानाच्या माघारी परततील. आपण या भिंतीवरती ज्या छायाचित्र आपण ज्या कलाकृती पाहतोय ज्या पेंटिंग्स बनवल्या गेल्यात नितेशजी कोरडे साहेबांच्या माध्यमातून या पेंटिंग्स बनवल्या गेल्यात आणि भरपूर चांगल्या क्रिकेटच्या सगळे दृश्य इथे आपण बॅटिंग करताना बॅटरला पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहू शकाल डेव्हियानी इव्हेंट्स
प्रोप्रायटर आकाश भुईर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील तिथे दाखवला गेलाय, तो देखील आहे. आणि त्याच्या बाजूला जय बजरंग पॉवर शेलारचा हा सिंबल तो देखील. आणि त्यानंतर या स्पर्धेचं नाव जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025. भरपूर चांगलं काम, भरपूर चांगलं वर्क सन्माननीय नितेशजी कोडे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर ऑपरेशन सिंदूर, जय जवान जय भारत. त्यानंतर बळीराजा तू घेऊ नको फाशी, जसं राहील तू जग राहील तुझ्या विना उपाशी. हो, भरपूर चांगलं ते एक्झाम्पल आहे. सेव्ह गर्ल्स सेव्ह अर्थ. त्याच्या बाजूला आपल्याला जे दुसरं चित्र बनवलं गेलं आहे बळीराजाचं, खरं तर शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्यामुळे भरपूर चांगल्या पद्धतीने लिहिलं आहे की बळीराजा तू घेऊ नको फाशी, नाहीतर जग राहील उपाशी. आणि योग्य लिहिलं आहे त्या गोष्टी. म्हणतात ना, एखादा कलाकार त्याच्या कलाकृतीमधून भरपूर चांगले मेसेज देत असतात. आणि बघा, या स्पर्धेमध्ये जे आपण हे फ्लेक्सेस हे बॅनर पाहतोय, हे बॅनर्स हा वर्क फ्लेक्सेसचा जो डिजिटल बॅनर्स बनवले गेलेत, नवीन क्रिएशन यांच्या माध्यमातून हे फ्लेक्सेस बनवले गेले. धाव फलकावरती धावा 29 आहेत. विजयाकरिता जर इक्वेशन जर बघितलं गेलं तर 10.00 18 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. प्रति षटकाच्या पाठीमागे 10 धावाचे अवरेज दक्षत शिंगोलेला पुन्हा बॅक केलाय. मागच्या षटकामध्ये जेव्हा आले होते तेव्हा त्यांना 18 धावा बनवलेल्या, त्याच्या अगेन्स्ट बनवल्या होत्या. पण आता दक्षत पलटवार करेल का? हे षटक 3ऱ्या क्रमांकाचं आणि 4थ्या क्रमांकाचं, हे दोन महत्त्वाचे षटक आहेत. मी तर म्हणेन की या षटकामध्ये दक्षतला एक वेगळी गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग बॉल तयार होत आहे. पहिलाच बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, बॅटचा कडेला बॉल लागला, त्याच्यामुळे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा बॉल निघून गेला. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला 30 आकड्यावरती. बघा, नितेश कोरडे ज्यांच्या माध्यमातून आपण ज्या पेंटिंग्स पाहतोय, त्यांचा नीट चार्ट आपण पाहतोय, त्यांच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व प्रकारचे साईड बोर्डवर वॉल पेंटिंग्स केल्या जातील. त्याचबरोबर साखरपुडा, हळद, लग्न, वाढदिवस, नामकरण सोहळा याकरिता थर्माकॉलचे नाव देखील बनवले जातील. आणि बलून डेकोरेशन्सच्या देखील ऑर्डर्स त्यांच्या माध्यमातून घेतल्या जातील. तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 8007262696 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. प्रॉपर वाईड यॉर्कर अगदी योग्य पद्धतीने एक्झिक्यूट केला. दक्षतला ठाऊक आहे, डॉट बॉलचा रेशो वाढला ना की इकडनं बॅटर चुकी करेल, त्यामुळे पहिला बॉल जर बघितला गेला तर बॅटरच्या पुढ्यात टाकलेला. पण यावेळेस जसा डावकुराताचा बॅटर आला त्याच्या अगेन्स्ट वाईड यॉर्कर जो बेस्ट पर्याय, आणि तेच पाहायला मिळालं. एक्झॅक्टली वाईड यॉर्कर परफेक्शनने एक्झिक्यूट केलं आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल थोडी लेंथ खाली ठेवली, बॅटची आतली कडा, आणि त्यानंतर विकेट जाऊन बॉल बाउन्सच झाला नाही आणि त्याच्याचमुळे हा विकेट मिळतोय. आणि खेक फलंदाज बाद. विकेट गमावले गेले. 4 वडूनवगरचे टॉप ऑर्डरचे प्रमुख फलंदाज आता माघारी परतले गेलेत आणि आता मिडल ऑर्डर्स वरती भरपूर दबाव येत चालला. आता इकडनं टीम खुनी संघाला सध्याचं इक्वेशन जर बघितलं गेलं तर हे षटक जेव्हा चालू झालेलं तेव्हा 10.00चा रिक्वायर्ड रन रेट होता, पण त्यांना हा रिक्वायर्ड रन रेट 14, 15, 16 वरती नेऊन ठेवणं गरजेचं आहे. अजूनही मॅच समांतर आहे असं म्हणेन. 1-2 मोठे फटके इथून देखील आले, तिथून मॅच पलटेल. एक मोठा फटका जरी आला ना तरी मॅच पलटेल. वडूनवगर संघाला त्या एका मोठ्या फटक्याच्या शोधात जायचे, पण खुनी संघ त्या प्रयत्नात आहे की विकेट डॉट जास्तीत जास्त येणं गरजेचं, जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट 14-15 पर्यंत पोहोचेल आणि मग थोडासा टफ चॅलेंज होऊ शकतं वडूनवगर संघाकरिता. 3 चेंडू फेकलेत दक्षतने. या षटकामध्ये थोडेसे कॉन्फिडंट दिसले या षटकामध्ये. पायावरती बॉल टाकायचा प्रयत्न केलेला, फ्लिक केल्या बॉलला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. बॉल उचलला जाईल फेकी करेपर्यंत एक सिंगल, आणि एका सिंगलच्या मदतीनं थोडी मिसफिल्ड होती, पण त्यानंतर धाव नाही मिळणार. सावरलाय. एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती धावा वाढतात.
धावफलक जाऊन पोहोचला गेला 31-31 या आकड्यावरती. मिलन आहेत बॅटिंग वरती, जे आता नॉन स्ट्रायकर एंड वरती सध्या. बॉल तयार. पुन्हा एकदा ड्राईव्ह केले ऑन साइडला, मिड विकेटला बॉल आहे. प्रमोद शिंगे तिकडे मिसफिल्ड केली पण बॅकअप चांगला होता. अचानक बॉल तिकडनं उडला. एखादा खडा या एखादा दगड असावा, त्यामुळे पोझिशन बनवली होती बॉल अडवण्याची, पण त्यानंतर जर बघितलं गेलं तर बॅकअप चांगलं होतं. बघा, याला टीमवर्क म्हणतात की एकाने मिसफिल्ड केली, चुकी केली तर मग त्याला बॅकअप देता आलं पाहिजे. धावफलकावरती धावा बनवल्या गेला, त्यामध्ये या चेंडू मागे 2 आणि 2 धावांच्या मदतीनं धावफलक 33-33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. शेवटचा अंतिम बॉल दक्षतचा. या षटकामध्ये अवघ्या 4च धावा दिल्यात, 1 विकेट देखील मिळवलाय. अंतिमचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा होता, कलेक्ट केलाय, फेकी चूक आणि त्यानंतर विकेट रनआउटच्या माध्यमातून अजून एक फलंदाज करतोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. आता इक्वेशन आपण टीव्ही स्क्रीनवरती बघूयात. 12 चेंडू आणि 12 मध्ये विजयाकरिता इक्वेशन जर बघितलं गेलं तर जिंकण्याकरिता हे पहा 12-26 ची मॅच. आता रिक्वायर्ड रन रेट ज्या पद्धतीने आपण चर्चा केली होती ना, की जे 13, 14, 15 पर्यंत जाणं गरजेचं आहे, ते 13च आहे. मग या आधीच्या षटकामध्ये 10चं होतं, 18 मध्ये 30 ची गरज होती, पण आता 12 मध्ये 26. सो 13चा आता रिक्वायर्ड रन रेट गेला. आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक सेकंड लास्ट ओव्हर घेऊन 4थं षटक हाताळण्याकरिता दीपला आणलं गेलं. दीपने देखील जर बघितलं तर भरपूर इम्प्रूव्ह केलं स्वतःला. मागचा 1 वर्षापासून आपण दीपला पाहतोय की या संघामध्ये आता रेग्युलर बॉलिंग टाकताना आपण त्याला पाहतोय. संधी मिळाली ती संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जिथपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या स्किल्स डेव्हलप कराल ना, जितका तुम्ही स्वतःला डेव्हलप कराल तेवढं तुमचा चांगला प्रदर्शन होत असतं. आणि दीपकडनं तेच पाहिलं. डे बाय डे स्वतःला तो सुधारतोय, शिकण्याचा प्रयत्न करतोय. जीवनामध्ये शिकत राहणं फार गरजेचं असतं. कोणी कोणत्या गोष्टीमध्ये कधीच चॅम्पियन होत नाही किंवा स्वतः कधीच मास्टर होत नाही. कितीही मोठा चॅम्पियन असू द्या, तो शिकतच असतो. आणि तीच गोष्ट महत्वाची आहे. 12 मध्ये 26 बनवायच्यात. दीप तयार होता. सेकंड लास्ट ओव्हर, जे फार महत्वाचं षटक दीपला आणलं बॉलिंग ट्रॅक वरती. जिम्मेदारी भरपूर मोठी जीत दीप वरती. पहिलाच बॉल शॉट होता, त्यानंतर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पहिला बॉल. पहिला डॉट बॉल आला आणि धाव चेंडू आला. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. ऑप्शनच्या बाहेर, भरपूर बाहेर आहे, कदाचित वाईड. आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा मिळतील. पाठीमागे क्षेत्ररक्षक अडवायचा प्रयत्न करतायत आणि मग वाईड +2. तिसरे पंच चेक करूयात. या आमचे तिसरे पंच. पहा, योगेश तिकडे मिस झाले. त्यानंतर त्याचा पाठोपाठ पळत होते बॉलचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आता आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर चेक करतायत. योगेशच्या मिस झाले. योगेशला बॉल हातामध्ये नाही कलेक्ट करता आला आणि त्यानंतर त्याचा पाठोपाठ, बॉलचा पाठोपाठ क्षेत्ररक्षक पळत जरूर होते. हा रिप्ले आपण पाहतोय. व्हाईट बॉल तर जरूर आहे, एक्स्ट्रा धाव मिळेल, पण आता किती मिळतील त्या पाहावं लागेल. हा पहा, क्षेत्ररक्षक त्याचा पाठोपाठ पळतोय. बॉल पायाने अडवला गेला. त्यानंतर पुढे पाहूयात. दुसरा क्षेत्ररक्षक प्रोटेक्ट करायला आला.
आणि फेकी करूपर्यंत धावा पळून किती काढल्या? 2 आहेत का अंपायर? ओके, 2च धावा, 2 आणि वाईडची एक, 3 अशा धावा मिळतील. कारण की पायाने अडवला बॉल, त्या गवताचा गालिच्यापर्यंत पोहोचलाच नाही बॉल आणि त्याच्यानंतर जर बघितलं गेलं तर वाचवलं आपल्या संघाकरिता चौकार. 3 धावाने धाव फळकावरती धावा वाढल्यात देखील. धावसंख्या जाऊन पोहोचला गेला 36. 36 आकड्यावरती 11 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. दीप तयार, शॉर्ट बॉल हवेत. आता स्वतः दीप तिथपर्यंत पोहोचतोय आणि कॅच कंप्लीट करेल. धक्का मिळताना अजून एक फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये जर बघितलं गेलं तर भरपूर चांगली कॅच दीपने पकडली गेली. हा रिप्ले पहा, लेट थोडा बॉल सोडला आणि बोटं फिरवली होती. तुम्ही अगदी स्लोमो मध्ये जर बघितला गेला तर बॉल थोडा लेट सोडला, बोटं फिरवलेली आणि आपटून टाकायचा प्रयत्न केलेला, पिचवरती हिट करायचा प्रयत्न होता जेणेकरून त्याला ऑप्शनचा बाहेर बाउन्स हवा होता बॉलरला आणि तेच पाहायला मिळालं. ऑप्शनचा बाहेर बॉल आणि त्यानंतर साइड अँगल व्ह्यू देखील आपण चेक करतोय. बाउन्स पुरळक होता, बॅटचा भरपूर वर लागला बॉल, त्याच्याचमुळे ती उंची प्राप्त जास्त झाली आणि त्यानंतर दीपने योग्य कॅच पकडली. बघा, जेव्हा एका सरळ रेषेमध्ये बॉल येत असतो ना त्यावेळेस योग्य कॅच पकडण्याची पोझिशन तुम्ही जेव्हा छातीजवळ बॉल पकडताना हातातून उडला तरी तुम्हाला सेकंड अटेम्प्ट करता येतं, पण कधी कधी प्लेयर्स वरती बॉल डोक्याच्या वर पकडायचा प्रयत्न करतात. ती बरोबर पोझिशन नाहीये, पण सध्याची पोझिशन दीपने जी बनवलेली ती योग्य होती आणि त्याच्यासमोर विकेट पाहायला मिळाला. पुन्हा 30 लेंथ ऑप्शनचा बाहेर बाउन्स करायचा प्रयत्न आणि त्यानंतर आडव्या पट्ट्याचा फटका, बॅटचा दूरवरनं बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती 9-23चं समीकरण आता आपण पाहतोय. 36 वरती 6 असं इक्वेशन आहे. येणारे पुढचे 3 बॉल निर्णायक. पुन्हा गोलंदाज तयार होतोय. पुन्हा कडा लागली आहे, पण आता पाठीमागे योगेश बॉलला अडवलंय आणि त्यानंतर एक धाव फलकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीने 37 आकड्यावरती 8-22, 8 चेंडू 22 ची गरज. बघा, मगाशीच उल्लेख मी केला होता की एक मोठा फटका, एक असा फटका हवाय की ज्याच्यावरती 6 धावा लिहिल्या असतील, मॅचचं इक्वेशन लगेचच बदलेल. 8-22 इक्वेशन आहे, पण एक जरी धमाका आला ना मॅच तुम्हाला पुन्हा एकदा जवळ येताना दिसेल. बॉलर थोडे कॉन्फिडंट आहेत कारण त्यांना माहिती आहे की आता अजूनही 22 धावा, थोडासा 20+ आहेत, थोडासा कॉन्फिडन्स असेल, पण 15 मध्ये आला तर मग परिस्थिती बदलेल. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू. बॅटरला परखावं लागेल की बघा सातत्याने ऑप्शनच्या बाहेर बॉल येतात, त्यामुळे लेंथ जी आहे ती पिक करून चेंडूचा मेरिट पर्यंत का पोहोचत नाहीयेत हा प्रश्न. हेच ओळखणं गरजेचं असतं की बघा, तुम्हाला 1 ते 2 चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाजाची स्ट्रेंथ कळते की कोणत्या बेसिसवरती बॉलिंग टाकतोय, कोणत्या लेंथवरती टाकले जातात, त्याची स्ट्रेंथ काय. त्यामुळे सरळ बॉल येतात, टप्पा पडल्यानंतर कटर बॉल कट होत नाही, त्यामुळे ऑप्शनचा बाहेर मग शफल करून ऑन साईडला घेणं गरजेचं. इथे पहा, हवेत खेळल्यात, उंचीवरती बॉल आहे आणि त्यानंतर आता पोहोचले क्षेत्ररक्षक आणि विकेट पाहायला मिळेल. धक्का बसताना अजून एक फलंदाज बाद. अगर आलेत नवीन बॅटर. दीपची एक बॉलिंग ची गोष्ट जर बघितलं गेलं तर एक चांगली बाब आपल्याला पाहायला मिळाली की पिचवरती जोरानं बॉल हिट करतो, त्याच्यामुळे बाउन्स होतो बॉल आणि जेव्हा वेगाने चेंडू टप्पा पडल्यानंतर अचानक वेगाने बाउन्स होतो ना, तो कनेक्ट करायला तेवढे अडथळे येतात. टायमिंगवरती खेळावं लागतं असे बॉल. वेट करून पॉईंटला खेळणं, या लेट कट करणं, अप्पर कट करणं, अशा प्रकारचे तुम्ही बाउन्सर चेंडूवरती या अदरवाईज शफल करून मग पुल हुक शॉट हे दाखवू शकता. पण बाउन्सर बॉल तुम्ही जर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्लिअर करायचा प्रयत्न केला तर सचिन भोईर तितक्या ताकदीने नाही जाऊ शकत, तो डिस्टन्स नाही मिळणार, ते उंचच जातील बॉल आणि तेच पाहायला मिळालं. बाउन्स होत होता चेंडू, लॉंग ऑफ. शॉर्ट सिलेक्शन खरं तर क्षेत्र चुकीचं निवडलं आणि आता शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरती प्रणील.
बघा, आयोजकांची इच्छा तर होती की प्रत्येक सामने 5-5 षटकांचे खेळवायची, पण वेळ आता जर बघितली तर 4:30, कारण की आजचा पहिला सामना जो आहे तो थोडा लेट चालू झाला. मध्यंतराने थोडे तांत्रिक अडचणी देखील होत्या, त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपल्याला हे षटक थोडे कपात करावे लागतील. सो यानंतर 4-4 षटकांच्या मॅचेस असतील. सो या गोष्टीकडे बॉल तयार. 6 मध्ये 22 बनवायचे आहेत. कडेवरती बॉल लागला, उंचीवरती आहे आणि त्यानंतर कॅच ड्रॉप केली. केतन होते तिकडे, केतनने कॅच सोडली आणि त्यानंतर धाव फलकावरती धावा बनवल्या गेल्या. त्यामध्ये टोटल 2 धावा बनवल्या आणि 2 धावेच्या मदतीने धाव फलकावरती 39 धावा. सो विजयाकरिता 20 धावांची अजूनही गरज आहे. 5 चेंडू 20 धावांची गरज. 5 मध्ये बनवायच्या आहेत धावा 20. टीम खोनी संघ मैदानात खेळताना आपण पाहतोय. 20 धावांची गरज आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. बॉल तयार. पुन्हा आपटून टाकायचा प्रयत्न आणि यावेळेस अंपायरचा इशारा वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धाव फलकावरती 1 बाउन्स 1 फॉर दी ओव्हर देखील दिलाय. अजूनही 5-19 ची मॅच आहे. उर्वरित येणारे पुढचे 2 बॉल हे महत्वाचे आहेत. पुढचे 2 चेंडू हे महत्वाचे आहेत. बाउन्स करायचा प्रयत्न केला होता तिकडे दीपने. टप्पा पडल्यानंतर उंची जास्त प्राप्त केली बॉलने आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर वाईडच्या स्वरूपामध्ये 1 फॉर दी ओव्हर देखील आपल्याला कॉल पाहायला मिळालाय. 5-19 ची मॅच अजूनही. आतमध्ये आणायचा प्रयत्न केला. अंपायरचा इशारा. हा वाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धाव फलक धावावरती वाढतं. धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल धाव संख्या फलकावरती जर बघितले गेले तर 41-41. सो 5-18. अजूनही मॅच टर्न घेते की काय? बॉल तयार. आता पुन्हा एकदा लेग समला सोडून जाणारा हा बॉल. अंपायरचा इशारा येतोय की वाईडच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव अजून एक मिळते. 5-17 ची मॅच आहे. ओहो हो हो, पुढे टाकलेला, स्विंग केलं आणि भरपूर लांब सिक्सर. चार 11. अजूनही 1 ते 2 चेंडू चांगले टाकले तर मॅच इझिली बनवू शकते आणि तेच जाऊन क्षेत्ररक्षकाने त्याला समजावलंय. युवा गोलंदाज आहे. थोडस दडपण असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा दीप तयार होत आहे. आणि भावेश पाटीलने 1 मारलाय पण 10च्या बरोबर मारलाय. या स्पर्धेतला सर्वात मोठा सिक्सर असेल. खूप लांब गेला होता बॉल. 4-11 ची मॅच. दीप तयार.
ओ चांगला बॉल आहे, ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला, त्यानंतर लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचले, फेकी करेपर्यंत 2 धावा थोडी मिसफिल्ड झाली आणि या 2 धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचला गेला. टोटल 5-0 50 आकड्यावरती 3 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज आहे. 3-9 ची मॅच. बॉल तयार. 3-9. चांगला बॉल काढलाय आणि त्यानंतर पाठीमागे ड्राईव्ह केलं. वाह, अडवलं गेलंय. संघाकरिता भरपूर धावा त्याने वाचवल्या खरं तर. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर धाव फलकावरती धावा किती आहेत? एकच धाव आहे का? चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. ऑलमोस्ट चौकारच गेला असता तिकडे. निखिल होते तिकडे आणि त्यानंतर निखिलने डाईव्ह केलं. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपण पाहूयात. हा रिप्ले पहा, बॅटच्या कडेला लागलं, यष्टीरक्षक मिस झाले आणि त्यानंतर ओ हो हो हो, निखिलची डाईव्ह पहा. सुपर, भरपूर लांबनं निखिलने डाईव्ह केलं, सूरच मारला तिकडे. ज्या पद्धतीने खो खो मध्ये आपण डाईव्ह करतो ना आउट करण्याकरिता, एक्झॅक्टली त्या पद्धतीने निखिलचा तो डाईव्ह. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण संघाकरिता हे महत्वाचं ठरेल आणि हा फिल्डिंग जे क्षेत्ररक्षण झाला त्याच्यावरती मॅच टर्न होईल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल अराउंड द लेग आणि त्यानंतर 2 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज आहे अजूनही. 2-7 ची मॅच. म्हटलं होतं ना की जो मगाशी बॉल वाचवलाय ना त्याच्यावरती मॅच इक्वेशन भरपूर बदललाय. कारण की तो जर चौकार आला असता ना तर परिस्थिती आता काहीतरी भरपूर वेगळी असती. 2-7 ची मॅच अजूनही. जाऊ नका कुठेही. निर्णायक बॉल तयार. शॉर्ट बॉल आपटून टाकायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर एक सिंगल घेतली आणि एक चेंडू आणि आता विजयाकरिता गोल्डन सिक्सरची गरज आहे. 1-6. टीव्ही स्क्रीन वरती विशू भोईरला आपण पाहतोय. बॉल तयार. पुन्हा एकदा बॅट तिथे इन्व्हॉल्व झाली की पाहावं लागेल आणि त्यानंतर थर्ड मॅनला पाठीमागे बॉल गेला निघून. 4 धावेंकरिता चौकार आलाय. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर धावा 4 चौकार. बॉल बॉल तयार. 2 डॉट मग चौकार आला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. 3 स्टंप मध्ये आला होता, आतमध्ये आलेले आणि त्यानंतर हा डॉट बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलक 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 4 चेंडू फेकून झालेत. पहिल्या षटकामध्ये जर बघितलं तर फार वेगाने धावा, टोटल 4 चौकार आले होते आणि 2 विकेट पाहायला मिळालेले. पण या षटकामध्ये 1 चौकार आला पण डॉट बॉल देखील आलेत. आता पुन्हा एकदा भिरकावणी दिली. बॉलरने भिरकावणी सातत्याने दिल्या आणि त्यानंतर अजून एक डॉट बॉल आणि निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेरीस जर बघितलं तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 चौकार, 4 डॉट आणि धाव फलकावरती धावा पाहतो 20 आकड्यावरती. आता शेवटचा अंतिम बॉल. शेवटचा अंतिम बॉल पुल केलाय आणि बॉलला गुल केलाय. धावा 6 सिक्सर. सन्माननीय किरणजी भोईर साहेब, त्याचबरोबर
सन्माननीय दिनेशजी वारगडे साहेब, मान्यता वॉटर सप्लाईज चे ओनर तुकारामजी वारगडे साहेब, त्याचबरोबर विनोदजी भोईर साहेब, या सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं. मोस्ट वेलकम, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय. टोटल सिक्सर आला शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि त्याच्या मदतीनं 26 धावा फलकावरती आहेत. पहिल्या षटकात 16, या षटकामध्ये 10 विकेट पहिल्या षटकामध्ये आले होते. 16 धावा होत्या. हे षटक 10चं राहिलं पण विकेट नाही मिळाल्या. 2 पहिले डॉट, मग 4, मग पुन्हा डॉट आणि मग अंतिम बॉलवरती षटकार आला आणि टोटल 26 धावा फलकावरती आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर दिवे संघाला एक चांगला स्टार्ट, जो मागच्या मॅचमध्ये दिवे संघाने सुरुवात केली होती ती थोडी डगमगणारी होती, पण या मॅचमध्ये स्टार्ट चांगलं केलं दिवे संघाने, जे एक्सपेक्टेड होतं. चांगला स्टार्ट मिळाला त्यांना. थोडेसे चेंजेस देखील केले बॅटिंग लाईनअपमध्ये. ओपनिंग पेअरमध्ये जर बघितलं गेलं तर ओपनिंग पेअर्समध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळाले. सागर भुईर आणि त्याच्या समवेत धनेश पाटील हे दोघे आले होते. अक्षय कुठेतरी थांबलेत पाठीमागे. आणि त्यानंतर आता बॉलिंग ट्रॅकवरती दिनेशला आपण पाहतोय पुन्हा एकदा. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग केली होती दिनेशने. पहिला बॉल घेऊन दिनेश तयार. हवेमध्ये खेळल्यात. मिड ऑफला बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉल अडवतायत. फेकी करेपर्यंत धाव फलकावरती धाव 1 आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलकावरती 27 धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेला. पहिल्या 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस 26 होत्या. या षटकामध्ये 1 आली आणि एका धावेच्या मदतीनं 27 धावा